तर हाय गाइस, गुड मॉर्निंग, बैक टू द चॅनल. गाईच मारुतीच्या मंदिराचं कलरिंग झालंय आणि आज 3 तारीख आहे. काल 2 तारखेला हनुमान जयंती पण होती. तर काल प्रसाद वगैरे होता. पण मी हैदराबादमधून बसलो होतो काल. तर काल काय मला भेटलं नाही प्रसाद वगैरे किंवा हनुमान जयंतीला मी काय गावाकडं नव्हतो. आज सकाळी आलो आहे. ठीक आहे. विषय काय, आज दिवसभर आहे ना घरी कार्यक्रम होता थोडासा छोटासा. तर दिवसभर जेवलो नाही आणि जेव्हा मग सगळा कार्यक्रम झाला ना 3-4 वाजता जेवलो आणि विषय काय केला, कपिल्या का चाललं. तर विषय काय केला, 3-4 वाजता जेवलो आणि मट्टा गेलता 4 ते 5 ग्लास मस्त मट्टा, 1-2 चपाती जी खाऊन झोपलो. 4 वाजता झोपलो ना ती डायरेक्ट 6लाच उठवलं मला एवढं असं ढेबळ्यासारखं झालं होतं. ढेबळणं म्हणजे काय, जास्त पाणी पिल्यावर कसं मला चालू वाटत ना, सुस्त होतं तसं चालतं. तर मला चालू वाटत होतं, चालू पण वाटत नव्हतं. तर मग तसं कसं बस गेलो कुरवाडीला. 2 कामं होते. माझ्या वाईफला आहे ना हॉस्पिटल घेऊन गेलो आणि दुसरं एक पासबुक एक प्रिंट करायचं होतं. अशी 2 कामं होती. मग अशा आलो, थोडं वेळ बसलो, थोडा टाईमपास केला ना आता खाली चालायला आलो आहे. का तर संध्याकाळी आता जेवणार नाही, थोडंसं मट्टा वगैरे पेन, काहीतरी गारणाचं पाणी वगैरे पेलं, झोपेल. जर नाही झोप लागली तर मग काहीतरी खाईल थोडंसं. ठीक आहे. तर असा विषय होता दिवसभरचा. मी गेल्यावर चालतो ना तेव्हा रस्त्याचं पण काम चालू होतं आणि ह्याचं पण कलर यायचं काम चालू होतं. ह्याचं कलर यायचं काम व्यवस्थित झालं आहे. हे ना गावातून वर्गणी गोळा केले आणि तेव्हा कलर दिला आहे. ठीक आहे. आणि रोड आहे ना, रोड असा बनवला आहे ना, खराब बनवला आहे. मग अशी कुरवाडीला गेलो, मग हॉस्पिटलला गेलो तर ना घेऊन. तर त्यावेळेस आहे ना असं सगळं ते भुकटी असते का त्या ह्याची, काय ते क्रशर असतो ना, त्याची भुकटी सगळी उडत होती. 2 व्हीलर गेली, 4 व्हीलर गेल्यावर ते उडत होती ना, लय उडत होते. तर 2 व्हीलरमुळं आणि मध्ये खड्डे पण आहेत. आता जस्ट एक 2 आठवडे झाला असं रस्ता करून, तरी पण खड्डे पाडलेले आहेत त्याला. आता ते कोणी केलं आहे, अजून कसं बनवत आहे का, काय चोपाय चालू आहे, अजून काय विषय मला काय आयडिया नाही आहे. तर रस्ता तर पण ह्याच्या अगोदर आहे ना खडी होती, त्याच्यापेक्षा थोडासा बेटर आहे. कारण खडीतनं गाडी घाला येत नव्हती किंवा चालू येत नव्हती फास्ट. आता जरा गाडी तर चालू येते, पण धूळ वगैरे आहे ना आणि मध्ये खड्डे पण आहेत पडलेले अजून पण. ठीक आहे. तरी आमच्या गावाचं जानबाईचं मंदिर आहे. इथं आम्ही क्रिकेट वगैरे खेळलेलो आहे. तो जो पोल आहे ना हा जो आहे ना, ह्याला आम्ही कोळसा वगैरे लावायचो आणि इकडे असंच ह्याच्या पलीकडे 6 किंवा ह्याच्या पुढं रन, नंतर ह्याकडे हे जे मंदिर आहे ना मारुतीचं, ह्याच्या पुढं रन असं, ह्याच्या पुढं 6 आणि 4 असं आहे. तर असं इथं पण क्रिकेट खेळायला आहे. अजून पण खेळतो गावाकडं. जर आता सकाळी आज काय सकाळी पोरं नव्हती, मी काहीतरी 8ला आलो गावात. जर असती पोरं ना तर मी खेळतो, काही विषय नाही. ॲक्च्युली लास्ट टाईम आहे ना तिकडं वरच्या साईडला तिथं लंपट खेळत होते पोरं. तर त्यावेळेस आता चालत बोलतो आहे थोडंसं, काही विषय नाही, कारण दिवसभर मी बिझी होतो. तर वरच्या साईडला आहे ना ते एक गणपतीचं मंदिर आहे. तिथं आहे ना पोरं लंपट खेळत होती. गेले एक 2-3 महिन्यांपूर्वी मी व्लॉग पण बनवलेला काहीतरी. तर तिथं लय जण असायचे तिथे लंपट खेळायला. तर आत्ता तर नाहीत तिथं. आणि ह्या शाळेतून भरपूर क्रिकेट खेळायला अजून पण खेळतात पोरं. जेव्हा मला टाईम भेटेल ना तेव्हा मी खेळतो त्यांच्यासोबत क्रिकेट. लहान असं मोठं असं काही विषय नाही, क्रिकेट खेळतो म्हणजे खेळतो. गावाकडं आल्यावर तर सिटीमध्ये असं पोरं गोळा करायला ना भरपूर टाईम लागतो. म्हणजे कोण झोपलेला असतो, कंटाळलेला असतो, 8 तास ड्युटी करून झोपलेला असतो, कोणाचा स्वयंपाक वगैरे चालू असतो, काय चालू असतं, फॅमिली माणसाची त्याची काम असते ती, त्यामुळे लवकर गोळा होत नाही. तर गावात कसं संध्याकाळ झाली की खाली आलेली असते ते काम करून वगैरे काय ते थोडंफार टाईमपास करायला. तर बॅट वगैरे घेऊन आलं, बॉल घेऊन आलं तर होऊन जाते कार्यक्रम. काय रे. तर आमच्या गावातला जाणं शेठ हा काय बोलतोय, एवढा कॅमेरा घेतला तर पिक्चरच काढा म्हणतोय. आता त्याला थोडीशी क्लिअरिटी वगैरे दावली कॅमेऱ्याची, मोबाईलमध्ये घेऊन व्हिडिओ.
तर तो बोलतो पिक्चरच काढायचे. पिक्चर काढायला भरपूर लागते त्या गोष्टी, त्याला स्टोरी लागते, माणसं लागते, ती कास्टिंग लागते, ॲक्टिंग करणारी चांगली पाहिजे, ती बाकीच्या भरपूर गोष्टी आहेत त्याला भरपूर टाईम पाहिजे. माझ्याकडे काही टाईम नाही आहे. मी जस्ट व्लॉग बनवतो आहे, जसा जसा टाईम भेटेल तसा. मी काय डेडिकेटेड म्हणून जा घरी पिऊन आला आहे तर त्याला खूप डेडिकेशन वगैरे लागतं, पैसा वगैरे लागतो त्याला, भरपूर खर्च वगैरे करायला लागतं गाण्याला बिण्याला, व्हिडिओ करायला. ठीक आहे. ओके तर गाईज व्लॉग इथे संपवतो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.